नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि तितकीच चविष्ट अशी डाळ पालकची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कुकरमध्ये अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ मी धुवून घेत आहे. डाळ धुवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये 2 कप इतकं पाणी घालणार आहोत आणि यामध्येच अर्धा छोटा चमचा हळद, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं मीठ घालून झाकण लावून आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत. 4 शिट्ट्या केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान शिजलेली आहे. इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे. यामध्ये आपण जिरे, तमालपत्र, लाल सुक्या मिरच्या, 2 टेबलस्पून इतकं लसूण, 1 हिरवी मिरची आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. कांदा छान 3 ते 4 मिनिट मी इथे परतलेला आहे आणि नंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत पालक. तर इथे मी 2 कप इतका पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. यामध्येच आपण घालून घेणार आहोत लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. मसाले घातल्यानंतर हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि पालक थोडा शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता पालक इथे शिजलेला आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली मूग डाळ घालून घेऊया. आता हेही आपण छान परतून घेऊया आणि यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे. तर इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी घालून हे पुन्हा आपण एकजीव करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून 3 ते 4 मिनिट छान उकळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपले डाळ पालक तयार झालेला आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.